मित्रांनो नमस्कार. साधारण 10 दिवसाच्या मोठ्या अंतराने मी आपणासमोर येतोय. 10 दिवसांचं अंतर म्हणजे माझ्या दृष्टीने खूप मोठं अंतर आहे. कारण रोज नवीन नवीन विषयावर मी भाष्य करत असताना मधल्या काही काळामध्ये मी काही अपरिहार्य कारणामुळे आपल्या समोर येऊ शकलो नाही. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी नाशिक लोकसभेच्या गडाचा रखवालदार कोण असेल असा एपिसोड बनवला होता. त्याला साधारण 10 दिवस उलटले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील मूळ भारतीय जनता पक्ष कुठे आहेत असा आशयाचा व्हिडिओ मी बनवला होता. त्यानंतर मोठा कालखंड हा व्हिडिओ न बनवण्यात गेला असल्याने आज मात्र मी पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन विषय घेऊन आणि नवीन आशय घेऊन आपल्या समोर आलेलो आहोत. असो मित्रांनो, जसं जसा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापत आहे, अगदी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील उष्मा आणि उष्णता ही मोठ्या प्रमाणावर तापत असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये असलेली धुमचक्री आणि त्या धुमचक्रीने महाराष्ट्राचं वातावरण, राजकीय वातावरण हे मोठ्या प्रमाणावर तापताना दिसतंय. अनेक मतदारसंघाच्या उमेदवारीचा सस्पेन्स आणि गुंता हा अजूनही काही सुटायचं नाव घेईना. किंबहुना तो गुंता दिवसेंदिवस हा जटिल बनत चाललेला आहे. या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांमध्ये असलेली धुसफूस आणि नाराजी नाट्यामध्ये यामध्ये फारसं जाण्याची गरज किंबहुना त्याच्यामध्ये असलेल्या इन कॅमेरामध्ये जाण्याची गरज या ठिकाणी मला फारशी वाटत नाहीत. परंतु मित्रांनो, त्याहीपेक्षा महाराष्ट्रातील असलेल्या अनेक हाय व्होल्टेज लढतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे लागून राहिलेले आहेत. महायुतीकडून अद्यापही नाशिकच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही. परंतु महाविकास आघाडीकडून गेल्या 10 दिवसापूर्वी सिन्नरचे माजी आमदार असलेल्या श्रीयुत राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी ही महाविकास आघाडीने घोषित केलेली आहे. परंतु अजूनही महायुतीला आपला उमेदवार या ठिकाणी ठरवता आलेला नाही. महायुतीमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि माजी मंत्री असलेल्या विद्यमान मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबद्दल मोठी रस्सीखेच आणि मोठी स्पर्धा या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला स्पष्टपणाने दिसत आहेत. महाराष्ट्रातील राजकारणामध्ये दिग्गज असलेल्या व मराठा समाजाला ओबीसी मधून सातत्याने विरोध करणाऱ्या, द्वेष भावनेतून विरोध करणाऱ्या छगन भुजबळांना आणि त्यांचा पुतण्या असलेल्या समीर भुजबळांना एकदा नव्हे दोनदा या नाशिक लोकसभा मतदारसंघाने पराभवाचं पाणी पाजलेलं आहे, पराभूत सपशेल केलेला आहे. असा नाशिक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास हा मागच्या काळात राहिलेला आहे. त्या छगन भुजबळांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची असलेली 6.5 कोटींची थकबाकी भरल्याने त्यांच्या उमेदवारीबद्दल स्पष्टपणाने संकेत हे नाशिक लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी मिळालेले दिसते. महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारीची घोषणा होऊन आज तब्बल 11 दिवस उलटले असते तरी श्री वाजे यांच्या उमेदवारीने मात्र गर्भगळीत झालेली महायुती आणि त्यातून धास्तावलेली महायुती ही काही सावरायचं नाव घ्यायला तयार नाहीत. शेक्सपियर नेहमी म्हणतो, नावामध्ये काय असतं, पण नावामध्ये मोठं सामर्थ्य असतं, नावामध्ये मोठी ताकद असते, नावामध्ये मोठी शक्ती असते. हे श्री वाजे यांच्या उमेदवारीने नाशिक लोकसभा मतदारसंघात पुढे आलेले आहेत. कारण वाजे यांच्या उमेदवारीने अक्षरशः महायुतीमध्ये घबराट आणि अस्वस्थता ही निर्माण झालेली या ठिकाणी स्पष्टपणाने दिसत आहेत. श्री वाजे यांच्या समोर कोणता उमेदवार द्यायचा किंबहुना श्री वाजे यांच्या समोर कोणत्या उमेदवाराची कुर्बानी द्यायची याबाबत अजूनही एकमत हे महायुतीमध्ये होताना दिसत नाहीये. यातून निवडणुकीतील असलेला उमेदवाराचा चेहरा हा किती महत्वाचा आहे हे श्री वाजे यांच्या उमेदवारीने महाराष्ट्र समोर आणि विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील असलेल्या राजकारणामध्ये स्पष्टपणाने दिसून येत असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. जसा नाशिकच्या महायुतीतील उमेदवारीचा गुंता दिसतो तसेच महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये
उमेदवारीमध्ये असलेली नाराजी नाट्य आणि नाराजी नाट्याबरोबर असलेला असंतोष आणि खतखत हा या ठिकाणी प्रामुख्याने दिसतोय. रत्नागिरी, सातारा, ठाणे आणि मुंबईतील 3 मतदारसंघाचा तिढा आणि पेच हा अजूनही कायम आहेत. यवतमाळमध्ये जसे सतत 5 वर्षे राहिलेल्या भावना गवळींना या ठिकाणी उमेदवारी ही नाकारल्याने भावना गवळी बदल्याच्या रूपात ह्या बंडखोरी करण्याच्या पावित्र्यात आहेत आणि आपल्या असलेला अपमानाचा बदला घेण्यासाठी ते यवतमाळमधील राजकीय गणित बिघडू शकतात. अगदी तशीच नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जर छगन भुजबळांना लादण्याचा प्रयत्न हा महायुतीमध्ये झाला तर त्या महायुतीमध्ये भुजबळांना मानणारा जो वर्ग आहे तो मानणारा वर्गापैकी भुजबळांपासून दुखावलेला वर्ग ह्या नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहेत. किंबहुना भुजबळ आणि भुजबळांच्या असलेल्या समर्थकांची असलेली दादागिरी आणि दमनशक्तीमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर भुजबळांच्या विरोधात हा असंतोषाचा वर्ग हा ठिकठिकाणी या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतो आहे. त्यामुळे भुजबळांची उमेदवारी झाली तर नाशिक लोकसभा मतदारसंघाचं गणित हे महायुतीच्या दृष्टीने बिघडण्याची फार मोठी शक्यता अत्यंत स्पष्टपणाने दिसल्याशिवाय राहत नाही. अलीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भुजबळांनी घेतलेली विरोधाची भूमिका त्याहीपेक्षा नाभिक समाजाने मराठा समाजाच्या हजामती करू नयेत. खरं म्हणजे भुजबळांनी केलेलं हे चिथावणीखोर वक्तव्य आणि मंत्री असलेल्या भुजबळांनी केलेलं वक्तव्य या वक्तव्यामुळे मराठा समाजामध्ये आणि इतर अन्य समाजामध्ये जो समाज मराठा समाजाबरोबर गावकुसाबरोबर गुण्या गोविंदाने आणि सौख्याने राहतो तो अन्य समाज देखील भुजबळांच्या असलेल्या प्रक्षोभक विखारी आणि विष कालवणाऱ्या विधानामुळे मोठ्या प्रमाणावर भुजबळांबद्दल असंतोष हा नाशिक जिल्ह्यामध्ये हा मोठ्या प्रमाणावर स्पष्टपणाने दिसत आहेत. ज्या भुजबळांनी मराठा समाजाच्या हजामती करू नये असं वादग्रस्त आणि विखारी विधान केल्यामुळे उद्या तोच नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदार विशेषतः नवमतदार हा मात्र भुजबळांच्या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत जर उमेदवारी झाली तर तो मतदार मात्र बिगर पाण्याने भुजबळांची हजामत ही केल्याशिवाय राहणार नाहीत आणि ती केली तर मात्र आश्चर्य वाटण्याचं कुठलंही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघातील जमिनीला कान लावून जर कानोसा घेतला तर भुजबळांच्या आणि भुजबळांच्या असलेल्या शागिर्दांच्या बाबतीतील असलेली जनभावना लोकभावना नाराजीच्या स्वरूपात हे अत्यंत तीव्र स्वरूपाच्या या ठिकाणी स्पष्टपणाने दिसून आलेल्या आहेत. किंबहुना त्र्यंबकेश्वरमधील पुरोहित महासंघाने आणि नाशिकमधील ब्राह्मण महासंघाने भुजबळांच्या उमेदवारीला या ठिकाणी उघड विरोध केलेला आहे. काल याबाबत भारतीय जनता पक्षाच्या एका निष्ठावान कार्यकर्त्यांशी माझं फोनवर बोलणं झालं. तो अत्यंत पोटतिडकीने सांगत होता भारतीय जनता पक्षाशी वैर नाहीत मात्र भुजबळांची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठलीही खैर हा निष्ठावंत कार्यकर्ता ठेवणार नाहीत. अशीच एकूण परिस्थिती ही लोकसभा मतदारसंघात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये भुजबळांच्या प्रती निर्माण झालेली असल्याने भुजबळांची उमेदवारी ही मात्र महायुतीच्या दृष्टीने अत्यंत डोकेदुखी बनल्याशिवाय राहणार नाहीत. एकूणच अशी परिस्थिती नाशिक मतदारसंघामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये असताना मी गेल्या अनेक दिवसांपासून अनेक विवाह समारंभांना आणि अनेक अन्य कार्यक्रमांना हजेरी लावत असताना भारतीय जनता पक्षाच्या देशभरातील असलेल्या 400 पारच्या घोषणेने किंबहुना महाराष्ट्रातील 45+ असलेल्या घोषणेमध्ये पूर्णपणे बकवास असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. किंबहुना 400 पार आणि 45+ हे जाणीवपूर्वक परसेप्शन हे सेट करून त्यातून मात्र भारतीय जनतेचं विशेषतः महाराष्ट्रातील जनतेचं हे माइंडसेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसून येतो. मी माझ्या मनोगत या YouTube चॅनलच्या माध्यमातून अनेक एपिसोडमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सक्षम असा पर्याय हा विरोधी आघाडीने दिला तर त्या विरोधी आघाडीला मात्र लोक पर्यायाने स्वीकारतील. परंतु पर्याय देणं हे मात्र अत्यंत गरजेचं आहे. ह्या पर्याय देत असताना विरोधी पक्षांमध्ये मात्र कमालीचं मतैक्य आणि कमालीची एकजूट या ठिकाणी असायला पाहिजे. परंतु ती दुर्दैवाने या ठिकाणी दिसत नाहीये. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी मांडलेली वेगळी चूल ही मात्र
महाविकास आघाडीच्या दृष्टीने ही डोकेदुखी ठरणार आहेत, किंबहुना ती तापदायक ठरणार आहेत. त्याहीपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्रकाश आंबेडकरांचा ठेवलेला सवतासुभा हा मात्र पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांना संजीवनी देणारा ठरेल, अशीच शक्यता आणि अशीच महाराष्ट्रातील एकूण वातावरण या ठिकाणी दिसत असल्याचं लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. प्रकाश आंबेडकरांनी घेतलेला स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय हा मात्र त्यांनी घेतलेला निर्णय हा मात्र महायुतीला मिळालेला फुलटॉस आहेत आणि त्या फुलटॉसवर मात्र महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाची महाविकास आघाडी ही पुढच्या काळात तरुण गेली तर आश्चर्य वाटायला नको. उद्या महाराष्ट्रातील सत्तेच्या बाजारात कोण कुठे स्वार होईल हे मात्र अजिबात सांगता येत नाहीत, किंबहुना सांगता येणार देखील नाहीत. मोदींवर सातत्याने टीका करणाऱ्या नवनीत राणा व काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये सत्तेची ऊब राखणारे लोकसभेचे माजी सभापती आणि देशाचे माजी गृहमंत्री असलेल्या आणि तब्बल 30-35 वर्ष सत्तेचा गुलकंद चाखणाऱ्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई या भारतीय जनता पक्षामध्ये या सामील झालेल्या आहेत. यातून मात्र ही सर्व परिस्थिती निर्माण होत असताना नाशिकमध्ये मात्र सत्ताधारी महायुतीमध्ये अजूनही उमेदवाराचा शोध हा महायुतीला लागलेला दिसत नाहीत. छगन भुजबळांनी उमेदवारी मिळाल्यास त्यातून मोठा प्रक्षोभ आणि मोठा असंतोष हा भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये हा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या छगन भुजबळांनी शाळा महाविद्यालयातून माता सरस्वतीचे पूजन बंद करा, माता सरस्वतीचे फोटो या ठिकाणी हटवा असं सांगणाऱ्या भुजबळांमुळे जर उद्या त्यांना भारतीय जनता पक्षाच्या आघाडीमध्ये अजित पवार गटाची उमेदवारी जर मिळाली, त्यातून मात्र भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या असलेल्या हिंदुत्वाच्या प्रतिमेवर निश्चितपणाने ओरखडे ओढले जातील. ही वास्तविकता भारतीय जनता पक्ष व मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आणि मतदार हे स्वीकारतील काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. त्यातून भुजबळ यांच्या भोवती असलेले नेहमी वादग्रस्त प्रतिमेचे व भ्रष्टाचाराचे कवच हे महायुतीला मात्र पुढच्या काळामध्ये मारक ठरण्याची खूप मोठी शक्यता आहे. या सर्व परिस्थितीतून नाशिक मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीची अवस्था म्हणजे महायुती लोकसभा मतदारसंघाचा मंडप हा तयार झालेला आहे. लोकसभा मतदारसंघातील मंडप हा नाशिकच्या दृष्टीने सजला देखील आहे, परंतु महायुतीचा नवरदेव हा अजून ठरलेला नाही किंवा नवरदेवाचा पत्ता अजूनही लागलेला नाही. त्यातून नाशिकची ही लोकसभेची निवडणूक ही महाराष्ट्रातील असलेल्या प्रमुख मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढाई ही ठरेल. मी तर त्याही पुढे जाऊन सांगेल की सत्तेच्या उपभोगासाठी गुजरातमधील मोदी शहांच्या पायावर लोटांगण न घालता महाराष्ट्रामधील होणारी ही 48 जागांची निवडणूक ही पुढच्या नवस्वराज्याची पाया घालणारी या ठिकाणी ठरल्याशिवाय राहणार नाहीत. देशभरातील व महाराष्ट्रातील निवडणुकीच्या सर्व क्षेत्रात धनसत्ता व दंडसत्ता हीचा प्रभाव वाढल्याने सामान्य व सरळ मार्गी माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, निव्वळ महाराष्ट्राच्याच राजकारणामध्ये नाहीत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणामध्ये देखील चांगले दिवस अजिबात येण्याची शक्यता ही दिसत नाहीत. ही जी परिस्थिती धनशक्तीच्या जोरावर निवडणूक लढवण्याची परिस्थिती ही मागच्या काही काळांमध्ये छगन भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात ही निर्माण केलेली आहेत. त्याचीच फळं म्हणून पुढच्या काळामध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्याचं आणि मतदार प्रलोभन घेतल्याशिवाय हे मतदानाला जात नाहीत अशी परिस्थिती ही नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ही दुर्दैवाने निर्माण झालेली आहे. परंतु याही परिस्थितीमध्ये नाशिक मधला असलेला सुजान आणि प्रगल्भ मतदार या पुढच्या आजच्या निवडणुकीमध्ये या सर्व गोष्टींना हद्दपार करून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक लोकसभेचा विकासाचा परिपूर्ण संतुलन ठेवणारा आणि समग्र विकास साधणारा उमेदवार या ठिकाणी निवडल्याशिवाय राहणार नाहीत. कारण नाशिकची पुण्यभूमी ही प्रभू रामचंद्राच्या पावन भूमीने पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या पावन झालेल्या भूमीमध्ये चांगला उमेदवार या ठिकाणी नाशिक लोकसभेमध्ये निवडल्याशिवाय हा मतदार राहणार नाहीत. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये असलेला जो जनाधार आहे, जो जनभावना आहेत त्याबाबत अवलोकन करण्याचा प्रयत्न केला असता किंबहुना नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये
फेरफटका मारला असता नाशिकचं राजकारण हे गुन्हेगारीने ग्रस्त झालेलं आहे. नाशिकचं राजकारण हे स्वार्थी आणि संधी साधू राजकारणाने हे पूर्णपणे नासून गेलेले आहेत. कुणाला आवडो किंवा न आवडो, परंतु नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि अगदी झोपडीतील दरिद्री नारायण असलेल्या मतदारांमध्ये स्वच्छ निष्कलंक उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे असलेले श्रीयुत राजाभाऊ वाजे हा उमेदवार मात्र हा आपला उमेदवार असल्याची जनभावना ही सामान्य लोकांमध्ये ही मोठ्या प्रमाणावर बळावत चाललेली आहेत. कारण श्रीयुत वाजे यांनी 2014 ते 19 या आपल्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांच्यावर मात्र कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप या ठिकाणी झालेला नाहीत. कुठल्याही टक्केवारीच्या जंजाळात हे श्रीयुत वाजे सापडले नाहीत. किंबहुना त्यांचा तो पिंड नाहीत. वाजे घराण्याची असलेली पार्श्वभूमी ही जशी कर्तृत्वाची आहेत तशी ती मात्र ही दातृत्वाची देखील राहिलेली आहेत. श्रीयुत वाजे यांच्या उमेदवारीने नाशिकचा असलेला प्रगल्भ मतदार हा मात्र त्यांच्या पारड्यामध्ये आपलं मताचं दान टाकल्याशिवाय हा राहणार नाहीत. अशी स्थिती, अशीच परिस्थिती ही नाशिक लोकसभा मतदारसंघातील असलेल्या जनभावना या ठिकाणी स्पष्टपणाने दिसून येत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदार हा जितका प्रगल्भ आहेत, हा जितका सुसंस्कृत आहेत, तितकाच तो कठोर देखील आहेत. मागच्या काही काळांमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या निवडणुकांमध्ये कास्ट, कॅश आणि क्रिमिनलला ज्या पद्धतीने राजकीय नेतृत्वाने किंवा प्रस्थापित नेतृत्वाने हे खतपाणी घातलेलं आहे, त्या कास्ट, कॅश आणि क्रिमिनलला हा नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील असलेला मतदार हा पुरून उरल्याशिवाय राहणार नाहीत. कारण श्रीयुत राजाभाऊ वाजे यांच्यासारखा सात्विक माणूस, यांच्यासारखा 24 कॅरेटची शुद्धता असलेला माणूस हा मात्र नाशिक लोकसभेच्या पुढच्या रणांगणामध्ये हा निश्चितपणाने हा धक्का देणारा निकाल हा त्यांच्या रूपाने लागेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक स्थित्यंतर जरी होत असले तरी नाशिक लोकसभा मतदारसंघातील राजकीय भूगर्भामध्ये राजाभाऊ वाजे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीतील उमेदवारीने हा प्रस्थापितांना पुढच्या काळामध्ये हा धक्का देणारा ठरेल, याबद्दल मात्र आज कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. आणि नाशिकच्या लोकभावना, नाशिकच्या जनभावना हे याच ठिकाणी हे प्रतिबिंबित करत आहेत. हे मात्र या ठिकाणी नक्की. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.